आजचा भाग नीराच्या आयुष्यातल्या सगळ्यात काळ्या क्षणांना उलगडवतो. काही प्रसंग अस्वस्थ करणारे असू शकतात. प्रेक्षकांनी विवेकाने पाहावे. त्या रात्री नीरा फक्त एकटी नव्हती. तिच्यासोबत तिचा भूतकाळ होता. एक असा भूतकाळ जो तिचं आयुष्य संपवायला पुरेसा होता. आणि त्या अंधारात कुणीतरी हसत होतं. तिच्या भीतीवर, तिच्या वेदनेवर. पण कदाचित ही रात्र शेवटची नव्हती, तर एका नव्या युद्धाची सुरुवात होती. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अग्निर. एक अशी कथा जिथे प्रेम आहे, पण त्यासोबत आहे वेदना, संघर्ष आणि भूतकाळाशी चाललेलं एक भयंकर युद्ध. आजच्या भागात नीराच्या आयुष्यातला तो काळा अध्याय आपल्यासमोर येणार आहे, जो तिच्या आयुष्याला कायमचं बदलून गेला. तर चला पाहूया अग्निर भाग 52. श्रीकांत जेव्हा घरी आला तेव्हा त्याला नीराच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. पण त्याने ते पेंट हाऊस घेताना ती रूम अशा प्रकारे डिझाईन केली होती की ती आतून कितीही प्रकारे लॉक केली गेली तरी बाहेरून फक्त त्याच्या फिंगरप्रिंट दिल्यावर आतले सगळे लॉक ऑटोमॅटिकली ओपन होतील. त्याने दरवाजाजवळ जाऊन सुरुवातीला तो थोडा लोटून पाहिला, तर त्याला आतून लॉक लावल्याचे समजले आणि तो गालात तिरकस हसला, कारण कुठेतरी ती असंच करेल याचा अंदाज त्याला आला होता. मग त्याने त्याच्या फिंगरप्रिंटने ते लॉक उघडले आणि तो रूममध्ये आला. तर रूममध्ये नीरा निश्चिंत होऊन बेडवर झोपलेली त्याला दिसली. पण मागच्या वेळेस त्याने दिलेल्या त्रासानंतर अजूनही तिची तब्येत म्हणावी तशी ठीक झालेली नव्हती. म्हणून तो तिच्याकडे न जाता आल्या पावली मागे फिरला. पण जसे तो 2 पावलं अजून पुढे गेला तेव्हा त्याच्या काहीतरी लक्षात आले आणि त्याने गर्कन आपली मानन त्या दिशेला वळवली. तो आता मोठी मोठी पावलं टाकत दुसऱ्या क्षणाला तिथे पोहोचला. तर त्या ठिकाणी त्याला त्या डॉक्युमेंटचे तुकडे सापडले. ते पाहून श्रीकांतचा राग त्याच्या मस्तकात गेला. नीराला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. ती जोरजोरात खोकलू लागली आणि त्यामुळे तिची झोप तुटली. तिने डोळे उघडले तर संपूर्ण रूममध्ये धूर पसरला होता आणि त्या धुराचा तंबाखू जाळल्यासारखा वास येत होता. तिने हातानेच तो धूर तिच्या चेहऱ्यापासून बाजूला करत शेजारचा पाण्याचा जग उचलला, तर तो पूर्ण खाली होता. अरे, मी झोपताना पाणी तर भरलं होतं, मग हा जग खाली कसा? असा विचार करत चेहऱ्यासमोरचा धूर बाजूला करत आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या समोरच्या बाजूला धुरामध्ये तिला एक अंधुक आकृती दिसली. नीराने थोडे डोळे मोठे करत बघण्याचा प्रयत्न केल्यावर तिला धडकीच भरली, कारण समोर खुर्चीवर श्रीकांत पायावर पाय टाकून मस्त रेलून बसत सिगरेटचे झुरके घेत होता. तिने एक क्षण दरवाजाकडे पाहिलं, कारण तो आत येऊन नाही म्हणून आतल्या बाजूने जितके लॉक होते तेवढे सगळे तिने तिच्या हाताने लावले होते. तरी तो आतमध्ये खुर्चीवर कसा आला या प्रश्नाचं उत्तर तिला दरवाजाकडे बघूनही मिळालं नाही, कारण दरवाजा आतून तसाच लॉक होता जसा नीराने केला होता. तिला बसून आपल्याकडे बघताना बघून त्याने आरामात आपले पाय खुर्चीच्या खाली सोडले आणि तो उठून एक एक पाऊल टाकत हातात असलेल्या सिगरेटचे झुरके घेत तिच्यापर्यंत आला. तिच्या शेजारी बसत त्याने हळूवार तिच्या चेहऱ्याहून हात फिरवला. पण त्याच्या या हळूवार कृतीने सुद्धा नीराचे श्वास गोठून गेले. आता तो आपल्यासोबत काहीतरी भयानक करणार याची जाणीव तिला झाली. तिने तरीसुद्धा एक प्रयत्न म्हणून त्याला विचारले, काय झाले? ते ते ती पुढे बोलतच होती. तेच त्याने तिच्या ओठांवर आपला अंगठा दाबला. आय एम सॉरी नीरा, मी तुला खूप त्रास दिला ना? जिथे तुला फुलासारखे सांभाळायचे तिथे तुझ्या मनाचा जरासुद्धा विचार केला नाही. त्याने असं म्हणत हळूवार त्याचा अंगठा खाली आणत तिच्या दंडावर असलेल्या त्या चटक्याच्या निशाणावर ठेवला. नीरा तर त्याच्या डोळ्यातच पाहत होती, कारण त्याच्या डोळ्यातले भाव आणि त्याच्या ओठातून निघालेले शब्द कुठेही जुळत नव्हते. आजची रात्र आपल्यासाठी काहीतरी भयानक नक्कीच घेऊन येली आहे, असं तिचं मन तिला वारंवार सांगत होतं. मी तुझ्याजवळ येऊन असंच काही बोलेल हाच विचार केला होतास ना हे सगळं करताना? आता त्याने थोडं रागात तिच्या हनुवटीला पकडून तिच्या चेहऱ्याला एका बाजूला झटका दिला. त्यामुळे तिचा चेहरा त्या दिशेला वळला
ज्या ठिकाणी तिने त्या डॉक्युमेंटचे केलेले तुकडे ठेवलेले होते. आता मात्र नीराचे डोळे मोठे झाले. तिला त्या डॉक्युमेंटबद्दल श्रीकांतला समजले हे लक्षात येताच तिच्या अंगाचा थरकाप उडावला. ही रात्र आज एखाद्या वेळेस आपल्या आयुष्यातली शेवटची रात्र आहे हेच विचार तिच्या डोक्यात फिरू लागले. कसं आहे ना, जर आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर हळूहळू आपण ती गोष्ट कॅज्युअली घ्यायला लागतो. तसेच काहीसे तुझ्या बाबतीत झाले आहे. मी नेहमी तेच तेच खेळ खेळतो, त्यामुळे तुला त्याच त्याच खेळाची सवय झाली आहे आणि म्हणूनच तू या श्रीकांतच्या विरोधात उभं राहण्याचा विचार केलास. आणि मी मूर्ख, तुला त्रास होणार नाही याचीच नेहमी काळजी घेत गेलो. ठीक आहे, आज तुला या खेळाचा अजून एक भाग दाखवतो, ज्यामुळे तुला पण मजा येईल आणि मला पण. असं म्हणत तो मोठ्याने हसला आणि तिच्या शेजारी थोडं अंतर ठेवून बसला. नीराला कशा प्रकारे त्रास द्यायचा हा विचार तर त्याने डोक्यात पक्का केलाच होता, पण फक्त त्रास देऊन त्याला मजा येणार नव्हती. म्हणून तो सिगरेटचे झुरके घेत तिच्या त्रासातून त्याला कशा प्रकारे मजा येईल हा विचार करू लागला. आता त्याला काहीतरी सुचले आणि त्याने आपले दोन्ही पाय कॉटवर पसरवून कॉटच्या मध्यभागी रेलून बसला. कपडे काढ, त्याने तिला ऑर्डर सोडली. नीराला त्याची आजची ऑर्डर नवीन होती, कारण नेहमी तो तिच्या अंगावरचे कपडे त्याला हवं त्या पद्धतीने ओरबाडून काढत असायचा. पण त्याचे बोलणे ऐकून तिला स्वतःच्याच अंगावरचे कपडे स्वतःच्याच हाताने त्याच्यासमोर काढण्याची लाज वाटत होती. पण त्याने आजपर्यंत या बाबतीत तिचं काही ऐकलं नव्हतं, तर आजही तो त्याची मनमानी करेल हे तिला ठाऊक असल्याने तिने थरथरत्या हाताने एक एक करून आपल्या अंगावरचे कपडे काढू लागली. लवकरच नीरा त्याच्यासमोर तिच्या अंगावरच्या फक्त 2 कपड्यांवर मान खाली घालून उभी होती. तिला असे लाचार अवस्थेत उभं राहिलेले पाहून त्याला हसायला आले आणि तो तिला हसत म्हणाला, बघ, मी म्हटलं होतं ना, तुला पण या खेळात मजा येते आहे. तुला स्वतःचेच कपडे काढण्याची एवढी घाई झाली होती की मी काय म्हणालो ते सुद्धा समजलं नाही. त्याने असं म्हटल्यावर सुद्धा तिने तिची मान काही वर केली नाही. ती नेहमीप्रमाणे फक्त डोळ्यातून पाणी काढत खाली मान घालून त्याच्यासमोर उभे होते. बरं जाऊ दे, तुझ्याप्रमाणेच मला पण घाई आहे. चल, आता तुझे तर तू न सांगताच काढले, आता जरा माझे पण काढून दे. त्याने असं म्हणताच तिने घाबरत त्याच्याकडे पाहिलं, तर त्याने त्याच्या डोळ्यांनीच तिला त्याच्या कपड्यांकडे इशारा केला. आता आपल्याजवळ दुसरा काही पर्याय नाही हे ओळखून ती एक एक पाऊल टाकत त्याच्याजवळ गेली. तिने आपला गुडघा कॉटवर ठेवून वर चढत आपला हात लांब करून तोंड दुसऱ्या बाजूला फिरवलं आणि हळूहळू त्याच्या शर्टच्या बटन खुलू लागली. तो मात्र गालात हसत तिची त्याच्यापासून नजर फिरवण्याची धडपड पाहत होता. जसे शर्टचे बटन उघडले तसं ती खाली उतरण्यासाठी वळलीच होती की त्याने तिच्या हाताला धरून तिला आपल्याकडे ओढली आणि नजरेनेच त्याच्या पॅन्टकडे खुणवले. आता मात्र नीराची बोबडी वळली. तो असं काही तिला सांगेल हा विचार तिने केला नव्हता. जर त्या दोघांमध्ये नॉर्मल नवरा बायकोचं नातं असतं तर एखाद्या वेळेस हा प्रसंगही त्यांच्या आठवणीचा सर्वोच्च क्षण राहिला असता. एकमेकांना समजून घेत त्यांनी एकमेकांच्या चुकासुद्धा स्वीकारल्या असत्या. पण इथे परिस्थिती काही वेगळी होती. नीराने त्याच्यासमोर हात जोडत आपली मान नकारात हलवली. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते आणि तिचे ओठ थरथरत होते. तिला त्या अवस्थेत बघून त्याला फार मजा येत होती. त्याने तिला स्वतःच्या अंगावर दाबले आणि आपल्या तोंडातून दाबून धरलेला सिगरेटचा धूर तिच्या तोंडावर सोडला, ज्यामुळे तिला जोरात ठसका आला आणि ती जोरजोरात खोकलून त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली. ही तर फक्त सुरुवात आहे. आजची रात्र तू केलेल्या धाडसाचे मी तुला बक्षीस देणार आहे. असे बक्षीस जे तुझ्या कायम स्मरणात राहील. आणि हो, आजचीच रात्र नाही तर तुझ्यासाठी मी अजून काहीतरी सरप्राईज प्लॅन केले आहे. ते सुद्धा तुला लवकरच मिळतील. त्याच्या प्रत्येक शब्दाने तिचं हृदय गोठून जात होतं. आपण त्याला विरोध करून फार मोठी चूक केली हे उशिराने तिच्या लक्षात आले होते. तिला वाटत होतं फार फार तर तो तिचा जीव घेईल, पण नाही,
तो श्रीकांत होता. त्याला नीराचा जीव मुळीच घेण्याची इच्छा नव्हती. चल, टाईम वेस्ट करू नको, नाहीतर, त्याने असे म्हणताच तिने घाबरत पटापट तिच्या हाताने त्याचे कपडे त्याच्या अंगापासून वेगळं करायला सुरुवात केली. आता मात्र तिला कसलीही लाज वाटत नव्हती. वाटत होती ती फक्त भीती. जसे त्याच्या अंगावरचे सर्व कपडे उतरले तसं त्याने तिला झटका देत जोरात आपल्या अंगाखाली दाबले आणि तिच्या डोळ्यातली भीती बघत स्माईल करून तिचे दोन्ही हात तिच्या डोक्याच्या वरती ब्लॉक केले. हे काय करतात तुम्ही? प्लीज मला सोडा. ती विनवण्या करत तिचे पाय झाडू लागली. इट्स शो टाईम बेबी, असं म्हणत त्याने ती सिगरेट आपल्या ओठात उलटी पकडली आणि तिच्या चेहऱ्यापासून हळूहळू करत तो त्याचा चेहरा खाली सरकवू लागला. जशी त्या सिगरेटची उष्णता हळूहळू तिच्या शरीरावरून खाली सरकत होती तसतसं ती भीतीने लटपटायला लागली. ती मोठ्याने ओरडणार होती की त्याने त्याचा एक हाताने तिचं तोंड दाबलं आणि आपला चेहरा खाली करत ती सिगरेट तिच्या बेंबीच्या खाली जोरात दाबली. नीरा वेदनेने विव्हळत होती, पाय झटकत होती, त्याला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो निर्दयी तिला थोडेसुद्धा हलू न देता त्याचे काम करत होता. जसा तिची स्किन जळाल्याचा वास त्याच्या नाकात जाऊ लागला तसतसं त्याला मदहोशी चढू लागली आणि त्याने आपली मान वर करून तिच्याकडे पाहिलं. त्याचा हात अजूनही तिच्या तोंडावर असल्याने तिच्या तोंडातून आवाज जरी निघत नव्हता तरी ती जोरजोरात श्वास घेण्याचा प्रयत्न करत होणाऱ्या त्रासाला कमी करण्याचा प्रयत्न करत होती. अरे, एवढ्यातच थकली आज? तर अजून बरंच काही आहे, त्याने ती सिगरेट आपल्या बोटाच्या चिमटीत पकडून तिला म्हटलं. नीरा त्याला मानेने नकार देत त्याचा हात तिच्या तोंडावरून काढण्याचा प्रयत्न करत होती. त्याला सुद्धा एक हात तिच्या तोंडावर असल्याने त्याच्या कामात व्यत्यय येत होता, म्हणून तो तिथून उठला आणि त्याने जवळच पडलेल्या तिच्या साडीने तिचं तोंड बांधलं. आता तो दोन्ही हातांनी त्याचे काम करायला मोकळा झाला. मग त्याने तिच्या अंगावर असलेले ते शेवटचे 2 कपडेसुद्धा काढून फेकले. तिच्या स्त्री अंगाकडे पाहत त्याने तिच्या डोळ्यात पाहिले. त्याची नजर ज्या ठिकाणाहून फिरली ते ओळखून नीराला तर आता जीव द्यावासा वाटत होता. पहिलेच तो देत असलेला त्रास तिच्याने सहन होत नव्हता आणि आता तो जे करायला जाणार होता त्याचा विचार करून ती तडफडू लागली. त्याने तिच्याकडे बघत एक खुनशी हसत सिगरेट पुन्हा आपल्या दातात उलटी पकडली आणि मुद्दाम हात झटकत त्याने हळूहळू आपला चेहरा तिच्या कमरेच्या खालील स्त्री अंगावर झुकवायला सुरुवात केली. वर्तमानात नीराचा श्वास फुलला होता. तिच्या नजरेसमोर तीच घटना जशीच तशी येत होती, त्यामुळे ती तो त्रास आत्ताच फील करून तडफडू लागली. अग्नीने तिच्या भोवतीची आपली मिठी घट्ट करत तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याला पाहता क्षणी तिने त्याला जोरात मिठी मारली आणि त्याला घाबरून दुसऱ्याकडे हाताने इशारा करत बोलू लागली. तो 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 मला इथे इथे त्रास, मी नाही, सॉरी. नीरा दुसऱ्या बाजूला हात दाखवत तर कधी आपल्या कमरेच्या खालील अंगाकडे इशारा करत घाबरून थरथरत त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिला काय सांगायचे आहे हे लक्षात येऊन त्याने सुद्धा तिला आपल्या छातीशी कवटाळले आणि आपली डोळे बंद केले. त्या बंद डोळ्यांमधून सुद्धा त्याचे साठलेले अश्रू बाहेर आले. बराच वेळ झाला तरी नीराची चुळबुळ काही थांबत नव्हती. श्रीकांतने तिच्या मनावर खोलवर इतके आघात केले होते की त्याबद्दल अग्नीला विचार करू सुद्धा वाटत नव्हते. त्याला तर आता कधी एकदा श्रीकांतचा आपल्या हाताने जीव घेतो असे झाले होते. पण जोपर्यंत नीराचा संपूर्ण भूतकाळ त्याच्या समोर येत नाही तोपर्यंत तो त्याला हात लावणार नव्हता. पण नंतर मात्र त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा अग्नी त्याच्या पद्धतीनेच देणार होता. थोडा वेळ होऊनही नीरा शांत होत नाही हे बघून त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलले आणि शेजारी असलेल्या मास्टर बेडरूमच्या बेडवर नेऊन ठेवले. नीरा अजूनही तिची बडबड करत होती.
तिला आजूबाजूचे कशाचे भान नव्हते. ती तर त्या वेळेत जाऊन पोचली होती ज्या वेळेला तिच्यावर हे सर्व अत्याचार होत होते. त्याने तिला शांत करण्यासाठी प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटत तिला म्हणाला, नीरा, प्लीज स्टॉप. स्टॉप. लुक ॲट मी. लुक ॲट माय आईज. नीराने अलगद आपले डोळे उघडून त्याच्या डोळ्यात पाहिले. आतापासून अशी हिंमत हारली तू तर त्याचा सामना कधीच करू शकणार नाहीस. अजून किती दिवस तू या सर्व गोष्टींपासून पळत राहशील. कधी ना कधी तर तुझा भूतकाळ तुझ्यासमोर येऊन उभा राहील. मग काय करशील? जसे एवढे वर्ष लपत होती तशी पुन्हा कायराला आणि मला सोडून जाशील? त्याने असं म्हणताच तिने नकारात आपली मान हलवली आणि त्याच्या छातीत डोके घुसळून हुंदके देत रडू लागली. असं समज तो तुझ्या आयुष्याचा एक बॅड फेज होता जो आता संपून गेला. आता हरायचं नाही, लढायचंय. तुला तुझ्या भूतकाळाशी स्वतःला लढावं लागेल. त्याचे बोलणे ऐकत नीरा बरीच शांत झाली होती. तिला शांत झालेले पाहून आपण या विषयावर नंतर बोलू असे ठरवून तो हळूच उठला आणि चालायला लागला. तेच त्याच्या हाताला ओढ बसली. त्याने मागे वळून पाहिलं तर नीराने तिची मान नकारात हलवली आणि त्याला तिच्या शेजारी बसण्यास खुणावले. त्याने सुद्धा तिचे म्हणणे समजून घेत तिच्या शेजारी बसला आणि एका साईडने अलगद तिला आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या छातीवर डोकं टेकून ती स्वतःला आता पुढे जे झाले ते सांगण्यास तयार करत होती. कधीकधी जखमा शरीरावर नसतात, त्या मनावर असतात आणि त्या दिसत नाही, पण प्रत्येक श्वासासोबत जाणवत राहतात. नीराने आजपर्यंत फक्त त्या जखमांपासून पळ काढला, पण आता तिला त्यांच्याशी लढायचं आहे. कारण काही लढाया अशाच असतात ज्या जिंकण्यासाठी नाही तर स्वतःला पुन्हा जिवंत करण्यासाठी लढाव्या लागतात. जर तुम्हाला नीराची ही लढाई जाणवली असेल, तिची वेदना तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा एक कमेंट या कथेला पुढे नेण्याची ताकद देतो. पुन्हा भेटूया अग्निरच्या पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.